सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. आपण गेल्या 4 तासिकेपासून भारतीय साहित्यशास्त्रकारांनी जे काही साहित्याची लक्षणे जे काही सांगितलेले आहेत, अर्थात काव्याची जी काही लक्षणे जे काही सांगितले आहेत, त्या सर्व लक्षणांचा आपण सविस्तर अभ्यास केला. त्याचबरोबर पाश्चात्य साहित्यशास्त्रकारांनी साहित्याच्या संदर्भात, काव्याच्या संदर्भात जे काही विविध लक्षणे जे काही सांगितली आहेत, त्याचाही आपण परामर्श घेतला. एकंदरीत दोघंही साहित्यशास्त्रकारांनी म्हणजे पाश्चात्य साहित्यशास्त्रकार आणि भारतीय साहित्यशास्त्रकार या दोघांनी काव्याची जी काही लक्षणे सांगितलेली आहेत, विविध व्याख्या ज्या काही सांगितलेल्या आहेत, त्याचा आपण सविस्तर आढावा घेतलेला आहे. तशा पद्धतीचे जे काही मुद्दे जे काय आहेत मी आपल्याला आपल्या ग्रुपवर व्हॉट्सअपवर टाकलेले आहेत, तेही तुम्ही लिहून काढा. 15 व्याख्या आहेत भारतीय साहित्यशास्त्रकार आणि पाश्चात्य साहित्यशास्त्रकार, म्हणजे भारतीय साहित्यशास्त्रकारांच्या 10 आणि पाश्चात्य साहित्यशास्त्रकारांच्या 5, या 15 व्याख्या तुम्ही अगदी पाठ करून टाका. त्यानंतर आपला पुढचा जो काय मुद्दा आहे तो म्हणजे साहित्याचे प्रयोजन. आता साहित्याचे प्रयोजन म्हणजे काय? हेतू, उद्दिष्ट. माणसाच्या प्रत्येक क्रियेमागे, कोणत्याही क्रियामागे काही ना काही प्रयोजन असतं, काही ना काही हेतू असतो. अगदी तुम्ही विद्यार्थी आहात, तुमच्या मनामध्ये सुद्धा महाविद्यालयामध्ये आता तुम्ही येऊ शकत नाही, कारण हा जो काही कोरोना महामारीचा काळ आहे आणि या महामारीच्या काळामध्ये तुम्ही महाविद्यालयामध्ये येऊ शकत नाही, परंतु तुम्ही जे काही ऑनलाईन जे काही शिक्षण जे काही घेत आहात, त्याच्या मागे सुद्धा काही ना काही उद्देश आहे, काही ना काही हेतू आहे. तुम्हाला वाटतं की आपण मराठी स्पेशल घेतलेला आहे, हा ऑनलाईन अभ्यास केल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळायला पाहिजेत, म्हणजे SY BA पास आपण झालो पाहिजेत, TYला आपण गेलं पाहिजे आणि TYला गेल्यानंतर कुठेतरी आपल्याला नोकरी मिळाली पाहिजे. म्हणजे तुम्ही जे काही शिक्षण जे काही घेत आहात, ऑनलाईन शिक्षण जे काही घेत आहात, याच्या मागे सुद्धा तुमचा काही ना काही उद्देश आहे, काही ना काही हेतू आहे. प्रत्येक मानवी क्रियेमागे किंवा क्रियामागे कोणता ना कोणता हेतू असतोच, त्याशिवाय त्या ठिकाणी मनुष्य कृती करत नाहीत. तसं साहित्य लेखक का लिहितो, ते साहित्य लेखकाने लिहिल्यानंतर वाचक का वाचतो, याच्या मागे सुद्धा काही प्रयोजन आहे. कारण लेखक जेव्हा साहित्य लिहितो त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये सुद्धा काही ना काही प्रयोजन असल्याशिवाय लेखक साहित्य निर्मिती करू शकत नाही. वाचकही जेव्हा साहित्य वाचत असतो त्याच्या मागे सुद्धा काही ना काही प्रयोजन असतंच, त्याशिवाय वाचकही त्या ठिकाणी साहित्य वाचत नाहीत. आणि म्हणून वाचक आणि लेखक हे दोघं जे काय ते एकमेकांवर एक प्रकारे ते अवलंबून आहेत. अवलंबून म्हणण्यापेक्षा लेखक जो काय तो खऱ्या अर्थाने जेव्हा साहित्य लिहित असतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये येतो एकच असतो की आपल्या मनामधले जे काही विचार असतील, मनातल्या भावना जे काय असतील, त्या कोणा ना कोणाकडे तरी व्यक्त कराव्या असं त्याला वाटत असतं. पण प्रत्येक वेळेस कोणतरी व्यक्ती भेटेलच असं आपण म्हणू शकत नाही. लोकांना एक तर आता ऐकायला कोणाला वेळ नाही, आणि म्हणून अशा वेळेस लेखक आपल्या मनातले विचार जे काय असतील, भावना जे काय असतील, हे साहित्याच्या माध्यमातून तो मांडणी करत असतो. आणि त्यामुळे लेखकाचा साहित्य लिहिण्यामागचा काय उद्देश असतो किंवा काय हेतू असतो की आपल्या मनातले विचार जे काय असतील ते साहित्याच्या माध्यमातून कोणाला तरी सांगावेसे वाटत असतात, आणि म्हणून लेखक साहित्य निर्मिती करत असतो. वाचक साहित्य का वाचतो?
कारण वाचकालाही वाटतं की जे काही वेगळ्या प्रकारची जे काही साहित्य निर्मिती जी काय ती जर आपण जर वाचली तर आपल्या ज्ञानाच्या जे काय कक्षा जे काय असतील त्याही विस्तारतील, आपल्याला ज्ञानही मिळू शकतं. आणि म्हणून वाचकसुद्धा साहित्याकडे खऱ्या अर्थाने आपलं स्वतःचं मनोरंजनाबरोबरच आपलं जे काही ज्ञान जे का असेल ते ज्ञान वाढवण्यासाठी सुद्धा तो वाचक जो का असेल तो साहित्याकडे वळत असतो. परंतु मित्रहो, सर्वच लेखक जे काय आहेत हे सर्व लेखक जेव्हा साहित्याची निर्मिती करत असतात त्यावेळेस त्या साहित्याची श्रेणी जर कोणी ठरवत असेल तर तो कोण ठरवतो? वाचक ठरवत असतो. म्हणजे एखाद्या लेखकाने कितीही चांगल्या प्रकारची कलाकृती निर्माण केली असेल, कितीही चांगल्या प्रकारचं श्रेष्ठ साहित्याची निर्मिती केलं असेल, परंतु ते जर साहित्य जर कोणी वाचलं नसेल म्हणजे वाचकांनी वाचलंच नाही तर त्याची श्रेणी कोण ठरवणार? जसं आपण परीक्षा घेतो आणि परीक्षा घेतल्यानंतर आपण श्रेणी ठरवत असतो. ओ ग्रेड असेल, ए ग्रेड असेल, बी ग्रेड असेल किंवा सी ग्रेड असेल. म्हणजे जो हुशार विद्यार्थी असेल त्याला ओ ग्रेड मिळते. त्याचप्रमाणे चांगलं साहित्य निर्मिती जी का असेल त्या चांगल्या साहित्य निर्मितीची श्रेणी ठरवण्याचं जर काम कोणी करत असेल तर तो कोण करतो? वाचक करत असतो. कारण वाचक जेव्हा ते एखाद्या लेखकाची साहित्यकृती जेव्हा वाचतो आणि वाचल्यानंतर त्याला वाटतं की ही साहित्यकृती जी काय ती श्रेष्ठ दर्जाची, ही साहित्यकृती जी काय ती खऱ्या अर्थाने माणसाच्या मनाला आनंद देणारे, ही साहित्यकृती जी काय त्याच्यातून सत्य, शिव, सौंदर्य जे का असेल ते चित्रण व्यक्त होताना दिसत आहेत. आणि त्यामुळे वाचक जेव्हा एखाद्या लेखकाची कलाकृती जेव्हा वाचतो त्यावेळेस तो त्या साहित्याची श्रेणी ठरवण्याचं काम करत असतो. म्हणजे वाचक अनेक प्रकारच्या लेखकांचं साहित्यकृती वाचल्यानंतर मग आपण म्हणतो की नासी फडके जे काय ते श्रेष्ठ आहेत, खांडेकर, वि. स. खांडेकर जे काय ते श्रेष्ठ लेखक आहेत. म्हणजे ही श्रेणी ठरवण्याचं काम जर खऱ्या अर्थाने जर कोणी करत असेल तर तो वाचक करत असतो. आणि म्हणूनच मराठीमध्ये लेखकनिष्ठ प्रयोजन आणि वाचकनिष्ठ प्रयोजन असे दोन प्रकार पाळले जातात. म्हणजे लेखक साहित्य निर्मिती का लिहितो, त्याच्या मागची काय प्रयोजन आहेत ते लेखकनिष्ठ प्रयोजन. वाचक साहित्य का वाचतो आणि वाचल्यानंतरची त्या साहित्यातून त्याला काय मिळतं म्हणून काही वाचकनिष्ठ प्रयोजने आहेत. तर अशी लेखकनिष्ठ प्रयोजने आणि वाचकनिष्ठ प्रयोजने याचा जर उल्लेख जर कोणी केला असेल तर तो भारतीय साहित्यशास्त्रकारांनी अगदी पूर्वीच्या काळामध्ये, तसंच या साहित्याच्या प्रयोजनाचा जर विचार जर केला तर इसवी सन पूर्वी 500 मध्ये केलेला आहे. म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की साहित्याची जी काही प्रयोजन आहेत हे प्राचीन काळापासून त्या ठिकाणी मानले गेले आहेत. परंतु खरं जर प्रयोजनाचा विचार जरी कोणी केला असेल तर तो विचार मम्मटाने केला आहे. म्हणजे भारतीय साहित्यशास्त्रकार जो काय मम्मट जो काय होऊन गेला, या मम्मटाने 6 प्रयोजने सांगितलीत. किती? 6 प्रयोजने सांगितलीत. आणि या 6ही प्रयोजनाचा त्यांनी सुरुवातीला संस्कृतमध्ये एक सुभाषित सांगितलेलं आहे. ते सुभाषित अतिशय महत्त्वाचं आहे. त्या सुभाषितामध्ये सर्व 6 प्रयोजनाचा उल्लेख येतो. ते काय म्हणतात की काव्यम यशसे अर्थकृते व्यवहारविधे कांता संमित उपदेशाः, असं एक सुभाषित वाक्य जे काय त्यांनी प्रयोजनाच्या संदर्भात मानले. ते म्हणतात की साहित्याचे 6 प्रयोजने आहेत. मग त्याच्यात यश आहे, यशलाच आपण कीर्ती म्हणतो, प्रसिद्धी म्हणतो. म्हणजे यश, अर्थप्राप्ती त्यालाच द्रव्य लाभ म्हटलं जातं, व्यवहार ज्ञान, कांता संमित उपदेश, अशुभ निवारण आणि शेवटचं जे काही प्रयोजन आहे
ते म्हणजे आनंद. हे 6 प्रयोजने जे आहेत ते भारतीय साहित्यशास्त्रकार मम्मट यांनी खऱ्या अर्थाने सांगितलेले आहेत. आता या 6 प्रयोजनामध्ये काही प्रयोजने लेखकनिष्ठ आहेत तर काही प्रयोजने हे वाचकनिष्ठ आहेत. परंतु या मम्मटाच्या 6 प्रयोजनं जे काही ते सर्वात महत्त्वाची मानली जातात. आणि त्यामुळे परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला मम्मटाचे 6 प्रयोजन जे काय असतील ते थोडक्यात सांगा किंवा मम्मटाच्या साहित्य प्रयोजनाचा थोडक्यात परामर्श द्या. एवढा मोठा प्रश्न जरी येत नसला तरी मग त्याच्यात 2 भाग केले जातात. मम्मटाने सांगितलेले लेखकनिष्ठ प्रयोजनाचा परामर्श द्या किंवा मम्मटाने सांगितलेल्या वाचकनिष्ठ प्रयोजनाचा परामर्श द्या. आणि त्यामुळे मम्मटाने पहिलं जे काय प्रयोजन सांगितलं आहे ते म्हणजे यश, ज्याला आपण कीर्ती म्हणतो, प्रसिद्धी म्हणतो. आता साहित्य लिहिल्यानंतर लेखक जो का असतो त्या लेखकाला 4 चौघामध्ये नावलौकिक मिळत असतं, प्रसिद्धी मिळत असते, कीर्ती मिळत असते. कारण जेव्हा लेखक एखादी साहित्यकृती लिहितो आणि ती साहित्यकृती लिहिल्यानंतर ती जेव्हा प्रकाशित होत असते त्यावेळेस साहजिकच त्या लेखकाचं नाव जे काय ते 4 चौघांमध्ये घेतलं जातं. म्हणजे खांडेकरांनी हे कलाकृती लिहिली किंवा आजच्या काळाचा जरी आपण विचार केला, डॉक्टर नागनाथ कोत्तापल्लांनी ही साहित्यकृती लिहिली किंवा महेंद्र कदमांनी ही साहित्यकृती लिहिली, डॉक्टर आशुतोष पाटलांनी अशा पद्धतीची कादंबरी लिहिली किंवा साहित्यकृती लिहिली. म्हणजे आपोआप साहित्य लिहिल्यानंतर त्या लेखकाचं नाव 4 चौघांमध्ये घेतलं जातं, आपोआप त्यांचं नावलौकिक होत असतं. परंतु मित्रहो, जरी लेखकाने साहित्य निर्मिती केल्यानंतर जरी त्याचं 4 चौघांमध्ये जरी त्याला प्रसिद्धी जरी मिळत असली तरी सर्वच लेखक जे काय ते काही प्रसिद्धी मिळायला पाहिजे म्हणून लिहित नाहीत. आपलं नावलौकिक मिळावं म्हणून ते लिहित नाहीत. कारण आपण विचार केला अगदी प्राचीन काळापासून तर ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही साहित्यकृती जी काही लिहिली, मग ते ज्ञानेश्वरी असेल, अमृतानुभव असेल, चांगदेव पासष्ट असेल, हरिपाठाचे अभंग असतील किंवा जे जे काही कलाकृती जे काही लिहिल्यात त्या सर्व कलाकृती लिहित असताना ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला यश मिळेल, आपलं नाव 4 चौघामध्ये घेतलं जाईल, आपलं नाव लौकिक मिळेल असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी लिहिलं नाही. किंवा संत तुकाराम महाराजांनी जे काही अभंग गाथा जी काही लिहिली, 4,500 अभंग त्यांनी लिहिले आणि 4,500 अभंग लिहिल्यानंतर महाराजांनी असा कधी विचार केला नव्हता की आपलं नाव जे काय आहे ते प्रसिद्ध होईल, आपलं नावलौकिक होईल, आपली कीर्ती होईल, असं महाराजांनी एक प्रकारे कधीच अभंग गाथा लिहिताना विचार केला नव्हता. उलट महाराजांनी जे काही लिहिलं ते स्वतः म्हणतात, माझी या पदरीचे नव्हे बोल हे, मज विशंभर बोलवितो. आणि म्हणून मी जे काही लिहितो आहे ते माझ्या स्वतःच्या पदराचं नाहीत किंवा स्वतःच्या मनाचं नाहीत, तर मला एक अद्भुत शक्ती जी काय विशंभर नावाची ती व्यक्ती माझ्या हातून लिहून घेत आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांचे अभंग जे काय आहेत ते अभंग आजही त्या ठिकाणी अगदी अशिक्षित माणसापासून तर सुशिक्षित माणसांपर्यंत सर्वांचं तोंडपाठ आहेत काही अभंग. म्हणजे त्यांचे नावलौकिक मिळावा हा उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवून कधीच त्या ठिकाणी लिहिलं नव्हतं. एवढंच नाही मित्रांनो, अगदी केशवसूत असतील ज्यांना आपण आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतो, या केशवसूतांनी सुद्धा 132 ज्या काही कविता लिहिल्यात त्या 132 कविता लिहिल्यानंतर त्यांनी मराठी काव्यप्रांतामध्ये आमूलाग्र असा बदल घडवून आणला. म्हणजे त्यांनी भाषांतरित कविता आणल्यात,
प्रेमविषयक कविता आणल्यात, सामाजिक कविता आणल्यात, निसर्गविषयक कविता आणल्यात, सुनीत नावाचा म्हणजे सॉनेट नावाचा जो काही काव्य प्रकार आहे तो त्यांनी मराठीमध्ये आणला. आणि त्यामुळे केशवसुतांना मराठी आधुनिक मराठी वाङ्मयाचे किंवा कवितेचे जनक त्यांना आपण मानत असतो. म्हणजे आधुनिक मराठी कवितेचे जनक कृष्णाजी केशव दामले यांना आपण मानतो. आता 132 कविता त्यांनी लिहिल्यानंतर त्यांना जी काय प्रसिद्धी मिळाली मित्र हो, ते हयात असताना जिवंत असताना त्यांना प्रसिद्धी मिळाली नाही. म्हणजे त्यांनी डोळ्यासमोर आपल्याला यश मिळेल, नावलौकिक मिळेल, प्रसिद्धी मिळेल हा विचार कधीच मनामध्ये आणला नव्हता. म्हणजे मृत्यूनंतर मेल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि त्यांना आपण आधुनिक मराठी कवितेचे जनक मानायला लागलो. तर अशी जी काही केशव सूत जे काय आहेत यांना खऱ्या अर्थाने असं डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्या कविता लिहिल्या नाहीत. एवढंच नाही मित्र, तुम्हाला माहिती असेल राम गणेश गडकरी ज्यांना मराठी भाषेचे म्हणजे शब्दसृष्टीचे ईश्वर मानलं जातं, ज्या राम गणेश गडकऱ्यांनी 7 नाटकं लिहिली त्याच्यामध्ये अगदी महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीच्या मुखामध्ये ते नाव असेल, एकच प्याला नावाचं नाटक, जे अजरामर अशी साहित्यकृती आहे, कलाकृती आहे. ती कलाकृती एकच जरी लिहिली असती राम गणेश गडकऱ्यांनी तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी साहित्यामध्ये त्यांचं नाव अजरामर झालं असतं. परंतु मित्रहो, राम गणेश गडकऱ्यांनी सुद्धा आपल्याला प्रसिद्धी मिळायला पाहिजे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कधीच आपली साहित्यकृती लिहिलेली, आपले नाट्यकृती लिहिले नाहीत, आपले जे काही काव्य जे काही त्यांनी लिहिलं नाहीत. उलट राम गणेश गडकरी जे काही हे प्रसिद्धी पराळमुख असं व्यक्तिमत्व होतं. 4 चौघांपासून ते अगदी नेहमी वेगळेच राहायचेत, अलिप्त राहायचेत. त्यांना प्रसिद्धीचा कधीच हव्यास नव्हता. आणि म्हणूनच राम गणेश गडकऱ्यांबद्दल असं म्हटलं जातं की जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत म्हणजे राम गणेश गडकरांचं जे काही नाव आहे ते मराठी साहित्यामध्ये अजरामर राहणार आहेत. इतक्या चांगल्या प्रकारच्या कलाकृती, शाश्वत कलाकृती ज्याला आपण म्हणतो, ते शाश्वत कलाकृती जरी कोणी लिहिल्या असतील तर राम गणेश गडकरी यांनी लिहिल्या आहेत. मित्रहो, गडकऱ्यांना कधीच जिवंतपणे त्यांना प्रसिद्धी मिळाली नाही. एवढंच नाही तर परांजपे, शिवराम महादेव परांजपे यांनी सुद्धा जे काही साहित्य जे काही लिहिलं त्यांनी विशेषतः वक्रोक्ती पद्धतीचा वापर केला की ज्या वेळेस आपला देश पारतंत्र्यामध्ये होता आणि अशा वेळेस भारताला स्वातंत्र्य मिळावं आणि त्यासाठी साहित्याचंही फार मोठं योगदान आपल्याला जर महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास जर वाचला तर तुमच्या लक्षात येईल साहित्यिकांनी सुद्धा फार मोठी मोलाची कामगिरी केलीत. आणि म्हणून परांजपेंनी सुद्धा जी काही साहित्यकृती जी काही लिहिली किंवा त्यांनी तो काही वक्रोक्ती पद्धतीचा वापर करून ज्या काही अनेक प्रकारचे जे काही निबंध जे काही लिहिले आहेत, वैचारिक निबंध जे काही लिहिले आहेत, त्या वैचारिक निबंधाच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी एक प्रकारे असा विचार केला नव्हता की आपल्याला 4 चौघांमध्ये प्रसिद्धी मिळायला पाहिजे. परांजपेंना जेव्हा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्या ठिकाणी मिळालं त्यावेळेस अध्यक्षस्थानावरून बोलताना ते म्हणाले होते की लेखकांनो, हातामधल्या जे काय पेना जे काय असतील त्या बाजूला ठेवा आणि आता हातात शस्त्र घ्या, कारण शस्त्र घेतल्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्य जे काय ते मिळणार नाहीत. असे जे काही परांजपे जे काय आहेत, या परांजपेंना सुद्धा खऱ्या अर्थाने ते हयात असताना त्यांना सुद्धा प्रसिद्धी मिळाली नव्हती. आणि म्हणूनच खरा जो काय लेखक जो काय असतो, खरा जो काय साहित्यिक जो काय असतो, कलावंत जो काय असतो, तो कधीच डोळ्यासमोर आपल्याला यश मिळावं असा उद्देश ठेवून तो लिहित नाही. कबीराचंही तुम्हाला माहीत असेल, विणकरीचा मुलगा, त्यांनी सुद्धा असं कधी मनामध्ये विचार केला नव्हता की आपण जे काय दोहे जे काय लिहितो आहेत हे लिहिल्यानंतर आपल्याला खूप प्रसिद्धी मिळेल असा विचार त्यांच्याही मनामध्ये नव्हता. आणि म्हणूनच
खरं जे काही साहित्य जे काय असतं, शाश्वत जे काही साहित्य जे काय असतं, चिरंतन जे काही साहित्य जे काय असतं, ते खऱ्या अर्थाने आपोआप हृदयापासून निर्माण होत असतं, अंतःकरणापासून निर्माण होत असतं. आणि तो जो काही लेखक जो का असतो, तर तो कधीच विचार करत नाही की आपल्याला साहित्य लिहिल्यानंतर एक प्रकारे प्रसिद्धी मिळायला पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून खरा कलावंत, खरा लेखक लिहित नसतो. आणि जो कोणी लिहित असेल की आपल्याला प्रसिद्धी मिळायला पाहिजे, आपल्याला कीर्ती मिळायला पाहिजे, आपलं नाव चार चौघामध्ये झालं पाहिजे, असा उद्देश, असं प्रयोजन, असा हेतू ठेवून जर कोणी लिहित असेल, तर खऱ्या अर्थाने तो लेखक म्हणता येऊ शकत नाही, तो खरा साहित्यिक म्हणता येऊ शकत नाहीत. आणि म्हणूनच यश हे जे काय आहे ते खऱ्या अर्थाने लेखकनिष्ठ प्रयोजन आहे. काय वाचकाला वाचल्यानंतर काय प्रसिद्धी मिळण्याचा काय प्रश्नच येत नाहीत. आणि म्हणून हे जे काय प्रयोजन आहे ते मम्मटाने खऱ्या अर्थाने लेखकनिष्ठ प्रयोजन म्हणून या प्रयोजनाचा विचार केलेला आहे, असं थोडक्यात आपल्याला या प्रयोजनाबद्दल सांगता येईल. त्यानंतरचं दुसरं जे काय प्रयोजन आहे ते म्हणजे अर्थप्राप्ती किंवा त्यालाच द्रव्य लाभ असं म्हणत असतो. त्या प्रयोजनाचा आपण पुढच्या तासिकेला विचार करू. मित्रहो, हे जे काही मुद्दे जे काही मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही लिहून घ्या, कारण सोपे आहेत. हे तुम्हाला विचारलं जाईल की लेखकनिष्ठ प्रयोजनाचा परामर्श द्या, तर त्यावेळेस फक्त लेखकनिष्ठ प्रयोजनाचाच तुम्ही त्या ठिकाणी उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे. बाकीचं वाचकनिष्ठ प्रयोजनाचा विचार करायचा नाहीत. म्हणून मुद्दे जे काय तुम्ही काढा, ही सवय लावून घ्या. आपला साहित्य विचार पेपर जो काय आहे तो अगदी गणित टाईप पेपर आहे. मी तुम्हाला नेहमी वारंवार सांगतो, याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील तर मित्रहो, तुम्ही मुद्दे जे का असतील ते रनिंग नोट्स काढा आणि थोडंसं म्हणजे चिंतन मनन करा. तर हा पेपर तुम्ही एकदा जरी वाचला तरीसुद्धा तुम्हाला अगदी ए ग्रेडचे मार्क्स मिळतील, एवढं मी तुम्हाला हमखास सांगतो. आणि यासाठी तुम्ही थोडंसं लक्ष देऊन ऐका, थोडंसं रनिंग नोट्स काढा. त्यानंतरचा दुसरा जो काही मुद्दा जो काय तो आपण पुढच्या तास शिकायला बघू.